Vlog 115. राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पारगावला. जे आपलं हॉस्पिटलचं काम आहे तिथे जे पुढची गॅलरी त्याला केमिकल कोटिंग करायचे, त्यात साफ करायचे आणि तुम्हाला पुढच्या कामाचा अपडेट देतो. चालले आता ब्रेक बीट झालेला आहे मध्ये आणि टाकीच्या टॉपमध्ये चला तुम्हाला जाऊन टाकतो मी. मित्रांनो, आता साडवरती आहे बघा, म्हणजे संप होतंय तेव्हा पूर्णपणे आपण ब्रेक बीट करून पूर्ण फायनल करून घेतलेले. तुम्ही बघू शकता हे इकडे थोडे दोन हे आहे सगळे घेतलेले. त्याला तुम्हाला मी वरचे दाखवतो. तेव्हा मित्रांनो आपण कोटिंग केलेले आहे त्याच्यावरती. हे डस्ट काढून टाकण्याचं काम चालू आहे. टाकीत वाळत आहेच. फोटो बघू शकता तुम्ही. आपलं काम झालेलं आता काय केलेलं आहे, हे कॉलम आहेत त्याला त्यांनी सपोर्ट देण्यासाठी भरून घेतलेले कॉन्क्रीटने. त्यानंतर आपलं तिथं वॉटर प्रूफिंग होऊन जाईल. तर आता मी खाली जातो, तुम्हाला खालचं काम दाखवतो. मित्रांनो, हे बघा गॅलरी फ्रंटला म्हणजे मला दाखवतो. खाली गेलं तिथं आपलं कपडे करायचं काम चाललंय, म्हणजे साफ सफायचं पूर्ण साफसफाई होऊन जाईल. मग केमिकल कोटिंग आणि ब्रेक तीच आहे. मित्रांनो, इथं वाजले 1:30. हे बघा डबा नव्हता आणला, म्हटलं थोडी तरी बेळ घेऊन येऊ म्हणजे खाता येईल. घरी जायचं होतं पण पावसाचं वातावरण झाले. म्हणलं घरी गेलो तर असं व्हायचं की पावसात भिजावं लागायचं. त्यामुळे म्हणलं की इथं काय आणून खावं, जाऊन येण्यापेक्षा तर खाऊन घेतो. हे कचरा साफ करायला चालू केलेलं आहे. प्लास्टरचा कचरा आहे. प्लास्टर जे केलं जातं ते माल आहे उचलला ना जात त्याचा कचरा होऊन जातो. इथे बघा हा साईडला जास्त कचरा आहे. इथे लाईट गेली, फक्त हा एवढाच पोर्शन राहिला. आपलं लाईट आले की होऊन जाईल. मित्रांनो, हे पूर्णपणे ब्रेकरने साफ करून घेतलेले आहे बऱ्यापैकी. आणि यातला कचरा जो टाकलेला आहे फक्त बांबूच्या खालचं जर आहे, हे बघा इथं आणि ते थोडस भागात बांबूच्या खालचे भाग तेवढे साफ करायची. इथं काच लावायची बाकी, त्यामुळे आता ह्या पाड काढायचा राहिलाय. त्यामुळे एवढं काम थांबलंय. एवढं बघू आता कधी होतंय काय. मित्रांनो, आमचं आज इथे सगळं काम झालेलं आहे आणि आता चालतंय घरी. पावसाचं वातावरण गडबड करतोय. चला बाबा. आता मी जो एक काम होतं ते करायला गेलो होतो. बघा बारीक बारीक पाऊस होता. आता पाऊस गेलाय निघून. मागाशी येताना आम्हाला पाऊस पण लागला, म्हणून डायरेक्ट घरी आलोय. जेवण वगैरे झालेलं आहे. चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.